खबर मालेगांव से। दिल्ली में पेपर चोरों के खिलाफ नीट पेपर लीक मामला अनिश्चितकालीन अनशन पर बैठे देश के वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक के आंदोलन को मालेगांव के हम भारत के लोग जनसमूह ने अपना खुला समर्थन घोषित किया। इस संबंध में मालेगांव के माननीय अपर जिलाधिकारी को एक ज्ञापन। इस ज्ञापन में कहा गया है कि देश के मासूम छात्रों का भविष्य बर्बाद करने वाले पेपर चोरों को कड़ी से कड़ी सजा मिलना बेहद जरूरी है। इस गंभीर विषय पर केंद्र सरकार के उदासीन रवैये की नागरिकों ने कड़े शब्दों में निंदा की है। सोनम वांगचुक किस राजनीतिक विचारधारा से जुड़े, इससे परे हटकर वे आज केवल छात्रों के हित और न्याय के लिए अपने प्राणों की बाजी लगाकर अनशन पर बैठे हैं। इसलिए मानवता और सामाजिक सद्भाव की भावना से मालेगांव के नागरिकों द्वारा उनके इस आंदोलन पर पुरजोर समर्थन किया जा रहा है। सोनम वांगचुक ने शिक्षा, पर्यावरण संरक्षण, सैनिक हित और प्राकृतिक संवर्धन जैसे विभिन्न क्षेत्रों में जो सराहनीय कार्य किए हैं वे अत्यंत उल्लेखनीय हैं। आज देश को उनके जैसे सच्चे राष्ट्रभक्त की बेहद जरूरत है। इसलिए उनसे अपना अनशन समाप्त करने का विनम्र अनुरोध की भी इस ज्ञापन के माध्यम से किया गया है। इस ज्ञापन पर हम भारत के लोग हैं समूह की ओर से सुभाष परदेसी, मोहन कापले सहित कई अन्य सामाजिक कार्यकर्ताओं के हस्ताक्षर मौजूद हैं। सोनम वांगचुक यांच्याबद्दल आपण प्रत्येकाने 3 इडियट्स मध्ये फुंगसुक वांगडू म्हणून आपण त्याचा कॅरेक्टर पाहिला असेल, पण रिअल लाईफमध्ये त्यांनी काय काय केलं तर खरं आजच्या डेटला जर का पीसफुल प्रोटेस्ट करणं जर का कोणी नवा पायनीर असेल तर तो सोनम वांगचुक आहे। याच्या आधी त्यांनी लडाखमध्ये पण असं केलं आणि यांनी केलेलं काम काय तर यांनी लेह लडाखमध्ये आर्टिफिशियल ग्लेशियर्स वरून पाणी बनवलं। त्यानंतर आपल्या सैन्यांसाठी म्हणजे आर्मी सैन्यासाठी त्यांनी हीट हे बनवले, हीट टेंट्स बनवले आणि असं अनेक वेगळं वेगळं काम त्यांनी केलं। लडाखमध्ये एक चांगल्या पद्धतीने एक इको फ्रेंडली आणि इकोलॉजिकल स्कूल जर का इंडियामध्ये पहिली कोणी उघडली असेल तर ती सोनम वांगचुक त्यांनी हे केली आणि ती केली तर तिकडच्या लोकल लोकांना, स्थानिक लोकांना सोबत घेऊन कसं तुम्हाला एक कोऑपरेटिव्ह सोबत येऊन प्रत्येकांसोबत येऊन एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी करायची आणि ती कशी होऊ शकते तर याचं जर का कोणी जगाला दाखवून दिलं असेल तर ते सोनम वांगचुक आहे। जगातले जे मोठे मोठे सायंटिफिक अवॉर्ड्सचे ते विनर्स आहे आणि अजून अनेकचं त्यांचं काम आहे। ते बोलायला लागलं तर टाइम संपून जाईल। थँक्यू। विद्यार्थी आणि सजग नागरिक इथे मालेगावच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर एकत्र झालो आहोत। आमचं एकत्र येण्याचं स्पष्ट कारण असं आहे की ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आमचा स्पष्ट प्रशासनाला एक प्रश्न आहे की कष्टकरी विद्यार्थ्यांचा भविष्याचा बाजार मांडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आज तब्बल 20 दिवस झाले आहेत। 20 दिवसापासून तो व्यक्ती उपाशी आहे। कोणासाठी आणि कशासाठी? विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी। आणि कोणी काय म्हणत आहे की एकच तर पेपर फुटला आहे, यात एवढं काय उपोषण आणि आंदोलन? एकच पेपर? या देशात दरवर्षी पेपर फुटतो। दरवर्षी लाखो मुलांची स्वप्ने ही विकली जातात आणि दरवर्षी लाखो स्वप्न चिरडली जातात आणि तुम्ही म्हणतात एकच पेपर? हा देश असा आहे ना, इथे तुम्ही कितीही उपोषण चालवा, कितीही आरडा, कितीही ओरडा, या सरकारला काहीच दिसत नाही आणि काहीच ऐकू येत नाही। म्हणून आम्ही सर्वजण सोनम वांगचुक सरांना हात जोडून विनंती करतो की आपण आपले उपोषण आता सोडावे, कारण ही लढाई आहे ना ती खूप मोठी आहे आणि आम्हाला तुमची साथ हवी आहे आणि त्यात तुमची प्रकृती चांगली राहणे ही खूप गरजेचं आहे। आणि लक्षात आणि सरकारला आमचा शेवटचा इशारा की आता पुरे आहे। डोळे उघडा आणि पेपर फुटीच्या विरोधात कठोर कायदा करा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्या। मित्रांनो, लक्षात ठेवा की ज्या देशात विद्यार्थ्यांचं भविष्य विकलं जातं ना, तो देश कधीच पुढे जाऊ शकत नाही आणि हो कधीच महासत्ताही बनू शकत नाही।